रामकृष्ण हरी. नमस्कार. वनस्पतीची ओळख युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, बंधू भगिनींनो, बघा, एका दादाने कमेंट केलेली होती की महाराज मूतखड्यावरती औषध सांगा. तर आपल्याकडे घरगुती साधे सोपे सरळ मार्गाचे उपाय असतात, नॅचरल उपाय असतात, नैसर्गिक उपचार असतात. परंतु हे उपचार तुम्ही केले पाहिजे. ज्यांची श्रद्धा आणि विश्वास आहे त्यांनी हे उपचार जर केले तर त्यांना 100% रिझल्ट येतो. परंतु त्यांनी केले पाहिजे. तर मी तुम्हाला आज एक मूतखड्यावरती एकदम जबरदस्त असा उपाय सांगत आहे. बघा, तो उपाय म्हणजे ही वनस्पती तुम्ही ओळखून घ्या. बघा, तुम्हाला इथे तिचे काही व्हिडिओ दाखवतो. ही बघा, ही वनस्पती, हिला आमच्या भागामध्ये सिद्ध सोना म्हणतात. बघा, दसऱ्याच्या दिवशी सोनं म्हणून वाढतात. ही सोन्याचं झाड. त्याचप्रमाणे याला सिद्ध म्हणतात, याला आपठा म्हणतात. बघा, असं हे सोन्याचं सिद्धाचं हे झाड आहे. ज्यावेळेस असं म्हणतात की पांडव आणि 12 वर्षे वनवास संपला आणि 1 वर्षाचा अज्ञातवास होता. त्या 1 वर्षाच्या अज्ञातवासामध्ये विराट राजाच्या घरी जात असताना पांडवांनी आपले जे शस्त्र अस्त्र होते ते शस्त्र अस्त्र ह्या वृक्षावरती ठेवली होती. म्हणून आजही बी ह्या वृक्षावरती वीज पडत नाही. ह्या झाडाखाली उभा राहिलेला वीज पडत नाही. किंवा आमच्या भागामध्ये जर कोणी जनावर चारायला गेला तर याचा एक तगडा सोबत ठेवतो, माणसावर वीज पडत नाही. असा हा एक जबरदस्त याचा एक उपाय आहे. तर बघा, ही मूतखड्यावर एकदम रामबाण काम करते. तर मूतखड्यासाठी काय करायचे, तुम्हाला हिची 10-11 पानं काढून घ्यायची. अशी बघा, ही आपट्याची पानं आहेत. ही बघा, हे बघून घ्या. तर ही आपट्याची 10-11 पानं काढायची. 11 पानं काढा, स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. एका पानाचे 6-6 तुकडे करा. 2 कप पाणी ठेवा. 2 कप पाण्यामध्ये चांगलं उकळून घ्या. चांगलं उकळून घेऊन आणि त्याचा काढा 1 कप राहील असं शिल्लक करा. सकाळी सकाळी गाळून अनाशा पोटी 5 दिवस तुम्ही जर ह्या सिद्ध सोन्याच्या पाण्याचा काढा जर घेतला तर तुमचा कसलाही मूतखडा पडून जातो, विरघळून जातो. त्याचप्रमाणे तुमच्या शरीरामध्ये जर उष्णता असेल, तुम्हाला जर उन्हाळी लागत असेल, हातापायाची आग होत असेल, जळजळ असेल, घाम येत असेल, खूप उष्णता असेल तर उष्णता निघून जाईल आणि मूतखडाही निघून जाईल. इतकी जबरदस्त आणि पॉवरफुल ही वनस्पती आहे. मूतखड्यासाठी याच्या पानाचा काढा घ्यायचे. रोज सकाळी ताजी पानं नेल्याच्या नंतर ते धुवून आणि त्याचा काढा करून घ्यायचा आहे. तुम्हाला उकळून काढा करून थंड होऊन प्यायचा आहे. सकाळी चहा प्यायचा नाही. एकदम जबरदस्त उपाय. हा उपाय करून आणि आपण आपला मूतखडा पूर्णपणे बरा करा. त्याचप्रमाणे ह्या झाडाखाली बसून जर साधना केली तर अप्सरा किंवा यक्षिणी साधना केली तर अप्सरा यक्षिणी साधना या झाडाखाली साधना केल्यानंतर सिद्ध होते. हा एक तंत्रामधला एक अनुभव सिद्ध उपाय. चला, अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय धन्वंतरी भगवान.